ओम अवधूत दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे संदेश, निर्मळ संदेश तुम्हाला मिळावे यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओळख तो आवाज, ओळख ती खूण, आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर, देहभान विसरून. तो हळूवार येईल अन जाईल कानात सांगून. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला नक्कीच सांगून जातील. म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणसं मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मोठं भाग्यही लागत असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. म्हणून मनापासून याचे उच्चार करा आणि याचं मनन करा. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी उभे होते. असं तुम्ही मनापासून म्हणलं पाहिजे. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल ना, तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. त्यामुळं कर्म करत असताना अगदी चांगली कर्म करा आणि चांगली कर्म केल्यानेच तुमचा सुखाचा दरवाजा नक्कीच उघडेल. माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्यावर लोकांची नजर असते, पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही, ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते. म्हणून ज्यावर परमेश्वराची नजर असते ते स्वच्छ ठेवायला शिका. नक्कीच तुम्हाला माणसंही चांगले भेटतील आणि मनासारखी भेटतील. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा मग प्रेमातली असो. एवढं लक्षात घ्या, 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून कधीही जपायचे असेल तर माणुसकी जपा आणि कधी पैशाच्या मागे जास्त धावू नका. पैसे असून साधं राहिलं तर लोक भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात, सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात, दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात, भरपूर दानधर्म केला तर 2 नंबर पैसे असणार असं म्हणतात, बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात, तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात, तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही असं म्हणतात, नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात. हे सगळे लोक असतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात, आपलं आपण काम करायचं. याचाच अर्थ असा की एकावे जणाचे आणि करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत. शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं, हसत हसत की मग रडत रडत, हे तुमच्यावर पूर्णपणे निर्भर असतं. आता वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे आपण समजायला हरकत नाही. आणि त्यातच आपल्याला ईश्वर भेटणार आहे हेही तुम्ही मनात निश्चित करून घ्यायला हवे. चांगलेच होणार आहे आणि हे गृहीत धरून चला, बाकीचे परमेश्वर नक्कीच पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि तुम्हाला कशाची पर्वा करायची गरज नसणार आहे. प्रतीक्षा त्याच व्यक्तीची करायची जो भावनांना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. एवढं लक्षात घ्या. म्हणून त्या व्यक्तीची प्रतीक्षा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे की या जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही आणि आपण माणूस जपत आहोत की नाही. मग तुम्ही माणसात याल आणि तुम्हाला सर्व माणसांमध्ये देव दिसायला लागेल आणि मग तुम्हाला असं वाटेल की पहिले मला देव दिसत नव्हता,
पण आता प्रत्येक कणाकणात मला देव दिसायला लागलाय. कितीही धन कमवा, पण ते सांभाळण्याजोगे तण आणि दान करण्याजोगे मन नसेल तर तो निर्धनच समजावा, हे एवढे लक्षात घ्या. म्हणून तेवढेच तुमचे जेवढे असं तुम्ही धन कमवाल त्यापैकी 5% तरी तुम्ही दानधर्म नक्कीच केला पाहिजे. संकट तुमच्यातली शक्ती व जिद्द पाहण्यासाठी येत असतात, म्हणून संकटांना घाबरून चालणार नाही. नक्कीच तुम्ही संकटांना तोंड दिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही विजय मिळवला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही, एवढे लक्षात घ्या. आणि संकट आल्याशिवाय डोळे काही उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यास थोडं नमलं ना तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि नक्कीच आपल्याला चांगला मार्गही भेटू शकतो. आणि स्वामी नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठीच तिथे बसलेले आहेत आणि ते आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला सुद्धा लावतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका आणि विश्वास पूर्ण ठेवा. खरं सांगायचं झालं ना तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काल संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक अजिबात करू नका, कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि मनात धरून ठेवलं पाहिजे. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत ना तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती. म्हणून कुणाला किती तुम्ही इम्पॉर्टंट द्यायचा हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही माणसांसोबत बोलायचं आहे. नाहीतर तुमचा फायदा घेणारे या जगात भरपूर माणसं आहेत. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो किंवा टीव्ही सेट असो की मेकअप सेट असो, परंतु जर एक लक्षात ठेवा, तुमचा माइंडसेट नसेल ना तर आपण कुठेही सेट होऊ शकत नाही. म्हणूनच सदैव प्रसन्न राहा आणि चांगल्या वृत्तीने जीवन जगा आणि नक्कीच देवावर विश्वास ठेवा आणि देवधर्माची कर्म पूर्णपणे पार पाडा. लोक काय म्हणतील हा विचार करत बसणाऱ्या प्रत्येकासाठी मी काहीतरी सांगू इच्छितोय. एखादी कथा सुखाची असो दुःखाची असो, समाज ती काही काळ चघळतोच, पण तेही किती काळ. मग च्युइंगमवरचं साखरेचं आवरण संपेपर्यंत. जिभेला रबर लागलं की समाजाचा इंटरेस्ट संपतो. तेवढी कळ सोसायचा आणि रबरचा चिवटपणा आपल्या जवळ हवा आणि खऱ्या प्रॉब्लेमला हात घालण्याचा क्षण आला की मग समाज मागं सरकतो. म्हणूनच औषधाच्या गोळीवरचा कागद जसा आपण फेकून देतो तसा समाज दूर लोटला आला पाहिजे आणि आतली गोळी कडू असो वा चविष्ट ती आपल्यालाच पचवावी लागते. सामर्थ्य मिळवायचंय ते आपल्या हळूवार मनाला बळकट करण्यासाठी. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि मनापासून तुम्ही त्यात जिंकायचंय. माणसाने जास्त उड्या मारू नयेत. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला तर देव होते. आपण तर माणसं आहोत. मग आपण समजून घेतले पाहिजे की आपल्यासोबत कधीही काहीही घडू शकते. त्यामुळे कधीही गर्व आणि अहंकार केला नाही पाहिजे आणि निमुटाने आपण जीवन जगले पाहिजे आणि चांगले जीवन अजून कसे होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू अजिबात नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते एवढं मात्र निश्चित आहे. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवणं खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसांच्या बाबतीतही अगदी तसंच होत असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद दिला जातो. म्हणून खरं तर मधल्या काळातच त्यांना जास्त गरज असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी जपायला शिका आणि माणसंही जपायला शिका. म्हणून जेवढी जास्त तुम्ही माणसं जपली तेवढे जास्त तुम्हाला माणसं ही कामात येत असतात. फक्त ती ओळखून ते चांगले आहेत की नाही हे पारखूनच तुम्ही ते जपायला शिका. खूप स्वप्न तुटतात, जे व्हायचंय ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि अवघड आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल, वाईट वेळ निघून जाईल, सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाईट वेळ पाहिली की सर्व सुख जुळीत येऊन पडतात. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं आणि निराश न होता
थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप नक्कीच आपल्याला येत असतात आणि ते येतीलही. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहायला हवे. सोनं वितळते की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला ना की लोकांच्या हृदयात त्याची जागा आपोआप बनत असते. म्हणून नम्र व्हायला शिका. जेवढे जास्त तुम्ही नम्र व्हाल तेवढे जास्त माणसं तुम्ही जोडू शकाल आणि माणसांच्या मनामध्ये चांगलं तुम्ही घर नक्कीच करू शकाल. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ते नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. एवढं लक्षात घ्या. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली ना तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. एवढं निर्मळ मनाने आणि सात्विक मनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि देवाची भक्ती करत असताना मनात आपला कसलाही कंचक नको किंवा कसलाही विचार नको. फक्त निर्मळ मन हवं आणि प्रेम हवं. जसं लहान मूल अगदी प्रेमाने आणि एकचित्ताने खेळत असतं तसंच आपण भक्ती केली पाहिजे. मित्रांनो, सगळ्यांना एक दिवस या पृथ्वी तलावरून जायचं आहे. म्हणून कशाचाही तुम्ही गर्व करू नका. मृत्यू, या मृत्यूविषयी मी 2 शब्द आपल्याला सांगतो. आयुष्यात 2 मिनिटे सुद्धा कोणी माझ्याजवळ बसलं नव्हतं. आज सगळे माझ्याजवळ बसले होते. कोणी एक गिफ्ट सुद्धा मला कधी दिले नव्हते. आज फुलांवर फुले मिळत होती. एक साधा रुमाल सुद्धा कोणी मला दिला नव्हता. आज पांढरी शुभ्र कापडे एकावर एक मला दिली जात होती. 2 पावलं कधी कोणी माझ्याबरोबर चालायला तयार नव्हते. आज पूर्ण समाज माझ्याबरोबर चालत होता. आज मला कळाले मृत्यू किती सुंदर आहे ते आणि मी उगाचच जगत होतो. म्हणून एक लक्षात घ्या, संकटकाळी प्रत्येकाच्या संकटात उभे राहा आणि कधी तुम्ही माघार घेऊ नका. तेच तुमचं जीवन असतं आणि तेच समजायला तुम्हाला नंतर मृत्यूनंतर कळायला लागतं. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ असतात. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते बरं. पण त्याला हे समजत नाही ना की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करतील बरं. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांची आणि किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. एवढे मात्र निश्चित आहे. एक विचार तुमच्यासमोर मांडतो ते बघा. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटत असतं. म्हणून हा फक्त आपल्या संस्काराचा फरक असतो. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जात असते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं. अधीरातला सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनातलं संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावरनं काढता समोरच्याला नक्कीच आपण समजून घ्यायचं असतं आणि तरच नाती टिकत असतात आणि सर्व काही नीट पार पडत असतं. म्हणून समजणे आणि समजवणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणून तुम्हाला हे चिरकाल टिकणारं असतं. मग
कष्टाची भाकर आपल्याला गोड लागली, लुटावे कुणाला कधीच जमलेच नाही. चेहरा आरच्यासारखा स्वच्छ होता, मुखोटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे, भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोठ बांधली आणि आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. एवढे मात्र निश्चित आहे, वेळेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळायला हवा. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसांसाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं आणि वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना. आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात आणि ते वेगवेगळे होत असतात. म्हणून तुम्ही निश्चितपणे जगायला हवं आणि आयुष्याचं गणित आणि वेळेचा सदुपयोग करून तुम्ही जीवन नक्कीच जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगणं यात वेगळं काय असतं हो? माणुसकीचं जीणं, सगळ्यांच्याच दुःखात थोडं सामील होणं, प्रत्येकाच्याच आनंदात आनंदाने सहभागी होणं, इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं, परोपकाराच्या कृतीतून जीवन सार्थ करणं, अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेनं मात करणं, तत्व माझी माझी न करता पंचतत्वांना आठवणं. कितीही जगलास राजा तरी सोपं नाही देहाला कृत्यार्थ करणं. खूप जन्मानंतर असतं हा नेरदेह प्राप्त होणं आणि देह गणपतीचं तो मातीचा, त्याचं अटळ आहे विसर्जन होणं. या जगात देव बनणं सोपं, पण कठीण आहे माणूस होणं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी माणुसकी तुम्ही जपून ठेवली पाहिजे आणि जेवढी जास्त तुम्ही माणुसकी जपून ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला या प्रकृतीमधून फळे मिळत जातील आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाईल. म्हणून माणुसकी जेवढी जास्त जपली तेवढे जास्त तुम्ही माणूस जोडाल आणि सर्व काही तुम्हाला चांगलं आणि नीट दिसू लागेल आणि प्रकृती तुम्हाला अगदी चांगली दिसू लागेल. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा. आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं, याची खात्री पटली तर त्याला नक्कीच तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि आयुष्यात तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदासींना मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार सांगा बरं? आणि औद्देश्यानं कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांड रिकामं हवं तरच तो भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, जो असला तो अमृत प्यायला. आणि हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो आणि हा अडथळा दूर होणं महत्वाचं आहे. कबीर ह्यालाच सहजयोग असे म्हणतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या तुम्ही निवांत ऐका. नक्कीच तुम्हाला खरोखरच छान वाटेल आणि नवीन आयुष्यामध्ये डोकावल्यासारखं वाटेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच तुम्ही खात्री केली पाहिजे. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. मग वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस येतात. निवड आपलीच आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. जे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे नक्कीच सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल ना तर माणसं अजिबात तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काहीही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून आहे. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोपी कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन असं म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नाही. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहिले पाहिजे, तरच जीवनाचा अर्थ आणि जगण्याचा अर्थ आपल्याला कळत असतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेलं वेडेपण पांघरावं लागेल. पण तुम्हाला जर विशिष्ट ठरवायचं असेल तर स्वतःचा वेगळा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग साहजिकच समाजमान्य मार्गापेक्षा वेगळा असायला लागेल. आणि हा मार्ग शोधण्याची वेळ आता नक्कीच तुमच्यावर आली आहे आणि ती वेळ तुम्ही नक्कीच त्याचं सोनं केलं पाहिजे. स्वप्न तशीच असतात, ती तशीच ठेवावीत. स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत, स्वप्नांची छायाचित्र म्हणू नयेत. छायाचित्र सप्तरंगात कोणता येतात आणि रंगांनी ओथंबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो आणि त्याचं नाव अंतरंग असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणताही प्रयत्न करण्याच्या वेळी तुम्ही फक्त तुम्ही स्वतःला पुश केलं पाहिजे आणि पुढे ढकललं पाहिजे. तेव्हा तुम्हाला आपोआप चांगल्या गोष्टी मिळत जातात. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखत असतो आणि तोच आपल्याला सर्व काही मार्ग दाखवत असतो. पण ते आपल्याला वाईट वाटत असते. असे कधीही तुम्ही करू नये, एवढं मात्र निश्चित आहे. मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते आणि निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या कुवतीप्रमाणे तो जो बुद्धी चालवतो आणि दुष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होतो. लबाड माणूस जास्त लबाडाचं कारस्थान रचायला लागतो, तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर, अधिक स्पष्ट वक्ती, अधिक परखड नक्कीच म्हणत असतात. माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते, बाकीचं आपण मिळवायचं असतं. दिवसाचे 11 तास हे हात जर राबले तरच 1 तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे. आपणही नियतीला मदत करायची असते, मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत सगळ्यांच्या, म्हणून प्रत्येकाला तुम्ही नक्कीच या हातांनी मदत केली पाहिजे. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अवंग राहावी यासाठी धडपडतो. स्वतःच्या निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा नक्कीच भेट होईल आणि त्याला सर्व काही कळेल. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात आणि बाकी फक्त जग आहे, एवढं लक्षात ठेवा. देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही ठोपटू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता असते. तेव्हाच त्याच्यामध्ये भरपूर काही बदल दिसू लागतात आणि बदल होत असतात. प्रवास आयुष्याचा, आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात, तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात, तर काही जाणून बुजून पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात, तर मग काही कोरीच राहून जातात आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते फक्त वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. मित्रांनो, जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टी सुख शोधत असतात आणि परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाही आणि या धावपळीचे अर्थ कळत नाही. आपण कोण, आपल्या जगण्याचा हेतू काय, आपली नाती, विचार, महत्वाकांक्षा यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायची हे कळत नाही. अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे मला माहीत आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काहीच इलाज नाही. सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही. तरी या प्रश्नाचे डंख कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडतात आणि जीवनाचे क्षण भंगुरता
नश्वरता मनात एका प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते आणि आपले जीवन हे एक पोकळ शून्य वाटू लागते. तरी मी अनेक गोष्टीत रस घेतो. काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यात असून नसल्यासारखा असतो. म्हणून जीवनाची मजा तुम्ही पुरेपूर घेतली पाहिजे आणि पुरेपूर आनंदित तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य जपण्याचे आणि जगण्याचे सोपे गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे तुम्ही कधीच जायचे नसते. जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचे नसते. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. आणि जे एकदा एका नजरेतून उतरले त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही. आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही तुम्ही घाबरायचं नाही. एवढं मात्र निश्चित आहे, माणसांची माणसाबद्दल मतं कशी तयार होतात हे पाहणं मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल. पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याचं काम घरातील मोठी माणसं करत असतात. पाहुण्यांची पाठ वळवल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांची मतं बनतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या वागण्यातील आपण नक्कीच बदल केले पाहिजे आणि त्यातून दुसरे काय शिकतात याच्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. आणि तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. आणि ते सगळं जन्म तुमचा व्यर्थ आहे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही. न पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो. आपण दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो. आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट आपल्यातून मग संपलेला असतो. समजून घ्या या गोष्टी. कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत. कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत. कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत. कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत. कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत. सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात पण मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल. एवढं मात्र निश्चित आहे आणि हे तुम्ही लक्षात घेऊन चाललं पाहिजे. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास तुम्ही देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठीही आरशाची मदत घ्यावी लागते. आरशा इतक्या विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही. आपण आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पाहायची. आपण आपल्या मनाचं द्रष्टी व्हायचं. अफरातफर करायची नाही. मन खरं तर प्रकट होतं. बायको, मुलगा, आई, बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कोणी किती जागा अडवली आहे ते नक्कीच तुम्ही पाहायला हवं. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर तुम्हाला दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत तुम्ही मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं नक्कीच चांगलं लक्षण आहे. आता चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. एवढं मात्र निश्चित तुम्ही केले पाहिजे. आणि तसेच जीवनातही वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर तुम्ही जाऊ नये आणि वाईट मार्गाला तुम्ही काही करू नये. एवढं मात्र निश्चित आहे. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कुणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं. विश्वासाने भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं. आनंदाच्या वेळी जळणारं नसावं. शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे असं असावं आणि ते तुम्ही टिकवायला नक्कीच पाहिजे. मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं. मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं. कुठल्याही पारड्यात तिला तोल. मैत्रीचं पारडं नेहमीच जडच असतं. मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते. मैत्री सुंदर किंवा कुरूप नसते. कुठल्याही क्षणी पहा, मैत्री फक्त मैत्रीच असते. रक्ताच्या नात्याचं मला काही माहीत नाही पण मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असतो. म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात पण मैत्रीची नाती सदैव टिकून असतात आणि ती शेवटपर्यंत टिकत असतात. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद नक्कीच तुम्ही समजला पाहिजे. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा तुम्ही अगदी मनापासून समजली पाहिजे. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ते तुमच्या सत्तेची ताकद समजली पाहिजे. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले
तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजले पाहिजे. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजली पाहिजे. उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजला पाहिजे. तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजले पाहिजे आणि योग्य मार्गावरच तुम्ही नक्कीच चालले पाहिजे. आणि योग्य मार्गावर चालत असताना तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींची तुम्ही जेव्हा भक्ती करत असता आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये तुम्ही गुंग असता तेव्हा तुम्हाला भरपूर गोष्टी कराव्या लागतात आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या आरोग्यावर देखील तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागते आणि तुमचं मन अगदी स्थिर ठेवावं लागतं. मग तेव्हा तुमच्या बाबतीत भरपूर काही गोष्टी तुम्ही विचार करून केल्या पाहिजे. त्या म्हणजे दृढता आणि बाबी साबी, चिंता आणि तणावाचा आरोग्यावर परिणाम न होऊ देता जीवनातील आव्हानांना कसं तोंड द्यावं हे आपण आता शिकणार आहोत आणि ते तुम्हाला द्यावंच लागतं. म्हणून तुम्ही निश्चितपणे हे करणं आवश्यक आहे. आता दृढता म्हणजे काय की काही स्पष्ट असलेल्या लोकांमध्ये एक समान धागा पाहायला मिळतो. तो म्हणजे काहीही झालं तरी ते त्यांचे एकेकाही साध्य करतात आणि त्यांचा जो ध्येय असतो ते साध्य करतात. सगळी परिस्थिती जरी त्यांच्या विरुद्ध असली तरी किंवा त्यांना एकामागून एका समस्येचा सामना हा करावा लागला असला तरी ते हार मानत नाहीत. मानवशास्त्र तज्ज्ञांमध्ये प्रसिद्ध असलेल्या दृढता या संकल्पनेविषयी आपण जरा जाणणार आहोत. आणि दृढता म्हणजे फक्त निश्चयपूर्वक पाठपुरवठा करणं नाही. या प्रकरणामध्ये आपण जाणून घेणार आहोत की दृढता म्हणजे नक्की काय. तर हा जीवनाकडे बघण्याचा असा दृष्टिकोन आहे ज्यामध्ये तातडीने काय करायचंय यापेक्षा महत्त्वाचं काय आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. आणि त्याचप्रमाणे मनुष्य नकारात्मक भावनांमध्ये आणि वाहवत जात नाही. या प्रकरणाच्या शेवटी आपण दृढतेच्या पलीकडे जाऊन कणखरता कशी निर्माण करता येईल हे जाणणार आहोत. आणि आज ना उद्या आपल्यापैकी प्रत्येकालाच कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. आपण त्यांचा कसा सामना करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये आपल्या शरीराला, मनाला आणि भावनांना मिळालेलं दृढतेचं प्रशिक्षण या चढ उतारांमध्ये उपभोगाला येतं. नाना कोरोबी या ओकी 7 वेळा पडा 8 वेळा उठा असं म्हणतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की समस्यांची सामना करण्याची आपली क्षमता म्हणजे आपली दृढता. आपण जितकं जास्त दृढ असू तितकं आपण लवकर त्या समस्यांमधून बाहेर येऊ आणि अर्थपूर्ण जीवन जगू. दृढ लोकांना हे पक्क असतं की कधीही निराशेला बळी न पडता कायम आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून जगायला हवं. त्यांची दृढताच त्यांची शक्ती असते. समोरच्या परिस्थितीला तोंड देऊन त्यातून मार्ग कसा काढायचा हे त्यांना पक्क माहिती असतं. ज्या गोष्टीवर त्यांचं नियंत्रण असतं त्या गोष्टीवर ते लक्ष केंद्रित करतात आणि ज्या गोष्टी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात त्यांची काळजी ते करत नाहीत. मग रेनहोल्ड निबुहर यांची सुप्रसिद्ध अशी शांततेची प्रार्थना आहे आणि ती अशी, हे ईश्वरा, ज्या गोष्टी आम्ही बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकारण्याची शक्ती आम्हाला दे आणि ज्या गोष्टी बदलायला हव्यात त्या बदलण्याचं साहस दे आणि वरील दोन्ही गोष्टींमधील फरक ओळखण्याची हुशारी नक्कीच दे. आता बुद्धिझम आणि स्टोइझिझमच्या माध्यमातून भावनिक दृढता आपण बघू. आता सिद्धार्थ गौतम हे नेपाळमधील कपिलावस्तूचे राजपुत्र होते. त्यांचं बालपण राजमहालामध्ये गेलं. तिथे आजूबाजूला प्रचंड सुबत्ता होती आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्यांना मुलगा देखील झाला. सांसारिक जीवनामध्ये मन न लागल्यामुळे त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी महाल सोडून दिला आणि ते साधूसारखं जीवन जगू लागले. पण हे वैराग्यही त्यांना आनंद देत नव्हतं. त्यांना ज्या आनंदाचा शोध होता तो त्यांना महालातही मिळाला नाही आणि सगळं सोडून वैराग्य स्वीकारूनही मिळाला नाही. तेव्हा त्यांना जाणवलं की या दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत. मानवाने सांसारिक गोष्टीचाही लाभ घेतला पाहिजे, त्याचवेळी यांच्या गुलामगिरीतून कोणताही क्षणी मुक्त होण्यासाठी आवश्यक असणारी जागरूकताही हवी. मग झेनोंनी त्यांचा अभ्यास संन्यासी लोकांपासून सुरू केला. हे असे लोक असतात की ज्यांनी सर्व सांसारिक गोष्टींचा त्याग केलेला असतो. त्यांच्या अंगावर असलेली वस्त्र हीच त्यांची संपत्ती असते. पण हे वैराग्य झेनोंना रुचलं नाही.
त्यांनी स्टोइझमचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि ज्यामध्ये असं सांगितलं जातं की या जगामध्ये सांसारिक आनंद घेण्यामध्ये काहीच गैर नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांचे गुलाम होत नाही तोपर्यंत कोणत्याही क्षणी ती साधनं नाहीशी झाली तरी तुमची तयारी असणं ही खरी गुलामगिरीतून मुक्तता आहे. संन्यासी माणसासारखं या सगळ्या गोष्टी आणि आनंदाचा त्याग करून जाणं हे ध्येय नसून त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या नकारात्मक भावनांवर विजय मिळवणं आहे आणि हेच ध्येय आहे. या भावनांवर इच्छांवर ताबा मिळवणं हा बुद्धिझम आणि स्टोइसिझम या दोन्ही पंथांचा मुख्य उद्देश असल्यामुळे जरी हे दोन वेगळे मार्ग असले तरी ते अहंकारावर आणि नकारात्मक भावनांवर काम करतात. आता स्टोइसिझम आणि बुद्धिझम या दोन्ही प्रकारांमध्ये चांगल्या जीवनशैलीवरच भर दिला जातो. स्टोइझमच्या मते सुख आणि इच्छा या समस्या नाहीत. जर आपण त्यांचे गुलाम होणार नसतो तर त्यांचा लाभ घ्यायलाही काही हरकत नाही. कोणत्याही प्रसंगांमध्ये स्वतःच्या भावनांवर ताबा असणं हा स्टोइकचा गुणधर्म मानला जातो. आता वाईटात वाईट काय होऊ शकतं? आपल्याला आपल्या आवडीचा जॉब मिळतो पण काही काळातच आपण त्यापेक्षाही जास्त चांगली नोकरी शोधायला लागतो. आपल्याला लॉटरी लागते आणि आपण लगेचच चांगली कार घेतो पण काही वेळातच आपल्याला वाटतं की आपल्याला बोट पाहिजे. आपल्याला आपल्या मनात होता तर जोडीदार मिळाला तरी काही दिवसातच आपली नजर पुन्हा इकडे तिकडे भिरकटायला लागते. माणूस कधीच समाधानी नसतो. स्टोइक लोक असं म्हणतात की या इच्छा आणि आकांक्षांच्या मागे धावण्यात काही अर्थ नसतो. सद्गुणी माणसाचा उद्देशच निश्चल किंवा स्थिरचित्त अवस्था प्राप्त करणे हा असतो. म्हणजे अशी अवस्था जिथे राग, लोभ, भय, चिंता अशा कोणत्याही भावना नसतात. केवळ आनंद, प्रेम, शांतता आणि धन्यवादाचे, कृतज्ञतेचे भाव असतात. मग स्टोइक्स या प्रकारचे सद्गुण प्राप्त करण्यासाठी नकारात्मक कल्पनाचित्रांचा प्रयोग करतात आणि ते अशी कल्पना करतात की त्यांच्याकडे असलेल्या सुख सोयी आणि साधनं निघून गेली तर काय होईल. अशा प्रकारे वाईटात वाईट काय घडू शकतं याचा ते आधीच विचार करतात आणि त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहतात. तर नकारात्मक कल्पना करताना आपल्याला त्या घटनांचा विचार करायचा असतो पण त्यांची चिंता करायची नसते. आता सेनेका हे प्राचीन रोममधील श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सुखसोयी होत्या. त्याचबरोबर ते स्टोइकचाही सराव करत होते. रोज रात्री झोपायच्या आधी ते वाईटाचं वाईट काय होईल या कल्पनेचा उपयोग करायचे आणि ते फक्त कल्पनाच करायचे नाहीत तर त्याचा सरावही करायचे. ते आठवडाभर नोकरांशिवाय राहायचे. त्याचप्रमाणे त्यांच्या नेहमीच्या शाही जेवणाशिवाय आणि शाही पेयांशिवाय राहायचे. त्यामुळे वाईटात वाईट काय होईल या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे तयार असायचं आणि त्यांची याविषयीची चिंता कायमस्वरूपी नाहीशी व्हायची. उच्च भावनांसाठी ध्यान. आता शांततेसाठीच्या प्रार्थनेमध्ये पहिल्याप्रमाणे हे लोक नकारात्मक परिस्थितीची कल्पना करण्याबरोबरच अजून एक गोष्ट प्रकर्षाने बाळतात आणि आपलं कोणत्या गोष्टींवर नियंत्रण आहे आणि कोणत्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकत नाही याचाही ते आढावा घेतात. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नाहीत त्या गोष्टींची चिंता करण्यात काहीच फायदा नाही. आपल्या हे माहीत असायला हवं की आपण कोणत्या गोष्टी बदलू शकतो आणि कोणत्या बदलू शकत नाही. यामुळे आपल्याला नकारात्मक भावना थांबवायला मदत होते. आता एपिक्टेटस असं म्हणतात की तुमच्या बाबतीत काय घडतं हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही त्यावर जी प्रतिक्रिया देता ती महत्त्वाची आहे. झेन बुद्धिझमच्या मते ध्यान आणि म्हणजे आपल्या इच्छा आणि आकांक्षांना जागरूकतेने पाहणं आणि त्यातून मुक्त होणं. आपल्या मनाला विचारांपासून मुक्त ठेवणं हा उद्देश नसून आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांना तटस्थ नजरेनं पाहणं आहे. पण त्याबरोबर वाहत न जाणं हा ध्यानाचा खरा उद्देश आहे. या प्रकारचा सराव केल्यामुळे आपण आपल्या मनाला राग, द्वेष आणि निराशेच्या भावनांमध्ये वाहत जाण्यापासून वाचण्याचं प्रशिक्षण देऊ शकतो. बुद्धिझम मध्ये नकारात्मक भावना घालवण्यासाठी एक मंत्र वापरला जातो, ओम मनी पद्मे हम. यामध्ये ओम म्हणजे अहंकाराला नष्ट करणारा, द्वेषाचा नाश करणारा म्हणजे म, आणि नी म्हणजे संयम ज्याने इच्छांवर विजय मिळवता येतो, आणि पद म्हणजे द्वैत्याच्या पलीकडचं, मे म्हणजे लोभाचा नाश, आणि हम म्हणजे दुसऱ्याविषयीच्या नकारात्मक विचारांना नष्ट करणं. आज आणि आत्ता अस्थिरतेवर मात कशी करायची ते आपण जाणून घेऊ. दृढता आणण्यासाठीचा अजून एक उपाय म्हणजे कोणत्या काळात जगायचं हे जगणं.
बुद्धिझम आणि स्टोइसिझम या दोन्हीमध्ये हीच शिकवण दिली जाते की वर्तमान हा एकमेव काळ आहे ज्यावर आपला ताबा आहे. भूतकाळाची आणि भविष्याची चिंता करत राहण्यापेक्षा आपण वर्तमान काळामध्ये आत्ता आपल्या समोर काय आहे त्याचा विचार करायला हवा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की ते म्हणतात, एकमेव क्षण जो तुम्ही खऱ्या अर्थी जगू शकता तो म्हणजे वर्तमानाचा क्षण आहे. आणि म्हणूनच तुम्ही वर्तमानाच्या क्षणामध्ये जगले पाहिजे. वर्तमानामध्ये जगण्याबरोबरच स्टोइक्स आपल्या भोवतालच्या अस्थिर गोष्टींविषयी जागरूक असतात. आता मार्क ऑरेलियस हे रोमन राजे म्हणाले होते की आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या झाडांच्या पाण्यासारख्या असतात. हवेच्या एका झुळकानेही ती पानं गळून पडू शकतात. ते असंही म्हणले की आपल्या भोवतालच्या गोष्टी अपघाताने घडत नाही, तर तो या जगाच्या कार्यपद्धतीचाच भाग आहे. आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की जे लोक आपल्या भोवताली आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी कधी ना कधी नाहीशा होणारच आहेत. आणि ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर आपण त्यांच्या मागे वाहत जाणार नाही. आणि वस्तूच्या अनुपस्थितीमध्ये दुःखी होण्यापेक्षा आपल्याला वर्तमानामध्ये जगण्याची आणि त्यांच्यावर या क्षणी प्रेम करण्याची प्रेरणा मिळते. मग सेनेका असं म्हणतात की या जगातील सगळ्याच गोष्टी नाशवंत आहेत. क्षणभंगूर, अस्थिर आणि सातत्याने बदलणारं जग हे बौद्ध शिष्याच्या केंद्रस्थानी असतं. आणि या गोष्टी कायम लक्षात ठेवल्याने त्या गोष्टी नाश पावल्यावर किंवा दूर गेल्यावर त्यांना दुःख होत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आता वाबी साबी आणि इचिगो इची असं हे सांगत आहेत. आता क्षणभंगूर सतत बदलणाऱ्या अशा निसर्गातील सौंदर्य आणि सौंदर्य शोधण्याची कला वाबी साबी ही जपानी संकल्पना आपल्याला सांगते. आणि परिपूर्णतेमधील सौंदर्य शोधण्यापेक्षा अपूर्णतेमधील सौंदर्य शोधणं हीच खरी कला आहे. त्यामुळे जपानी लोक अशा म्हणी नेहमी तुटलेला कप किंवा अपूर्ण वस्तूंवर लिहून ठेवतात. अपूर्ण, क्षणिक आणि सदोष वस्तूच खऱ्या अर्थी सुंदर असतात, कारण निसर्गही असाच असतो. याच संकल्पनेला पूरक अशी जपानी संकल्पना आहे इचिगो इची, म्हणजे आत्ताचा वर्तमान क्षणातील क्षणच खरा आहे आणि तोच क्षण खरा असतो, मग तो परत येणार नाही. या वाक्याचा जवळपासच सगळ्याच सामाजिक कार्यक्रमामध्ये आणि समारंभामध्ये भरपूर काही सामाजिक भेटीगाठींमध्ये आठवणीचा उल्लेख त्यांनी केला आहे. म्हणून हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि मित्रांमध्ये भेटल्यावर, नातेवाईकांकडे आणि गेल्यावर समारंभामध्ये कायम एकमेकांना आठवण करून दिली जाते की आपल्याला भूतकाळातील समस्यांमध्ये न रमता आत्ताचा वर्तमानातील हा क्षण आनंदाने जगायचा आहे. चहासाठी जमल्यावर झेन, मेडिटेशन आणि जपानमधील मार्शल आर्ट्स या तिन्ही ठिकाणी वर्तमानामध्ये जगण्यावर भर दिला जातो. आणि वर्तमानामध्येच आपण जगले नक्कीच पाहिजे. पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्याला पहिल्यापासून दगडी आणि पक्क्या इमारती आणि शेकडो वर्ष जुन्या ऐतिहासिक गोष्टींना पाहून असंच वाटतं की काहीच बदलत नाही. रोमन आर्किटेक्चर ग्रेसो यांच्या असामान्य कामगिरीसाठी ओळखले जातात. त्यांची दोन गोष्टींमधील एकरूपता, सुबकता, एकसारखेपणा आणि वर्षानुवर्षे तशाच प्रकारचे टिकण्याची क्षमता या सगळ्याच गोष्टी आपल्या सवयींचा भाग आहे. जपानी आर्किटेक्चर मात्र कधीच सर्वोत्तमचा आग्रह धरत नाहीत. ते चैतन्याच्या आणि वाबी साबीच्या संकल्पनेने काम करतात. तिथल्या मोठमोठल्या इमारतीही लाकडाने बनवण्यावर भर दिला जातो. त्यांना इमारती बनवतानाच पक्क असतं की या कायमस्वरूपी टिकणार नाहीत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना त्या पुन्हा निर्माण कराव्या लागतील. माणसाचं जीवन आणि त्याने बनवलेल्या वस्तू क्षणभंगूर आहेत आणि हे जपानी संस्कृतीने स्वीकारलं आहे. द ग्रँड थीम ऑफ द ईस्ट हे दरवर्षी वर्षांनी पुन्हा बांधलं जातं आणि याचा उद्देश पिढ्यानपिढ्या ती वस्तू तशीच राहावी हा नसतो, तर संस्कृती ही परंपरांची जपणूक हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. पिढ्यानपिढ्या टिकणाऱ्या गोष्टींपेक्षा माणसाने बनवलेल्या गोष्टी जास्त प्रभावी असतात. एक गोष्ट आपण स्वीकारायला हवी की काही गोष्टींवर आपण कोणताच ताबा नाही ठेवू शकत, जसं की सतत पुढे जाणारी वेळ आणि आत्ता सोबतालच्या क्षणभंगूर गोष्टी. इचिगो इची आपल्या वर्तमानामध्ये जगायला आणि समोर येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगायची प्रेरणा देतं. त्यामुळे आपल्याला आपला एकेकाई शोधायला आणि त्याप्रमाणे काम करायला मदत होते. वाबी साबी संकल्पना आपल्याला अपूर्णतेमधूनही विकासाची संधी शोधायला मदत करते, एवढं निश्चित आहे.
लवचिकतेच्या पलीकडे कणखरता. आता एका पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं गेलं की हरक्युलसने जेव्हा हायड्रा या राक्षसाचं एक डोकं उडवलं तेव्हा त्या जागी 2 डोकी तयार झाली. त्याला असं लक्षात आलं की आपण या राक्षसाला इजा पोहोचवून कधीही मारू शकत नाही. नासिम निकोलस यांच्या कथेमध्ये कणखरतेविषयीचं स्पष्टीकरण दिलंय. विकृतीमधून निर्माण होणाऱ्या गोष्टी असा त्यांचा अर्थ सांगितला गेलाय. आणि आपली जैविकतेची व्याख्या अशी आहे की ज्यामध्ये असे प्राणी, मनुष्य, झाड व वस्तू येतात ज्यांना हानी पोहोचवल्यावर त्या कमकुवत होतात आणि ज्या गोष्टी प्रतिकार करतात आणि समस्येमध्येही ठामपणे उभ्या राहतात त्यांना दृढ आणि कणखर असे म्हणले जाते. आणि पण ज्या गोष्टी ठराविक प्रमाणात हानी पोहोचवल्यावर जास्त उभारी घेतात त्यांना प्रतिजैविक असं म्हणतात. आणि हायड्राकडे एक वेगळी शक्ती होती. कथेमध्ये सांगितलं गेलं आहे की जेव्हा जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा तेव्हा त्याने अजून उभारी घेऊन नवी उंची गाठली. दृढ म्हणजे जो कणखर असतो आणि समस्या आल्यावर पुन्हा उभारी घेऊन आपल्या मूळ जागेवर येतो. तर प्रतिजैविक म्हणजे ज्याच्यावर हल्ला झाल्यावर तो आधी जसा होता त्यापेक्षा जास्त प्रभावी होतो. काही विशेष परिस्थितींमध्ये आणि आपत्तींमध्ये प्रतिजैविकता पाहायला मिळते. 2011 साली जपानमधील तोहोकू भागांमध्ये सुनामी आली आणि फुकुशिमा सारख्या सागरी किनाऱ्यावरील कित्येक गावाचं प्रचंड नुकसान झालं. आम्ही त्यानंतर साधारण 2 वर्षांनी त्या पूर्ण भागाचा दौरा केला तेव्हा आम्हाला रस्त्यांमध्ये कित्येक निर्जन गावं दिसली. तिथले रस्ते नामशेष झाले होते, घर ओसाड होती आणि गाड्या नव्हत्याच. तिथले पेट्रोल पंप मोकळे होते आणि रेल्वे स्थानक बंद होती. सरकारला विसर पडलेल्या गावांचा कधी स्वतःहून विकास होणं शक्य नव्हतं आणि हे पक्क होतं. म्हणून 19 हे केसुमाचंही मोठं नुकसान झालं होतं. पण काही वर्षामध्येच ते पुन्हा उभं राहिलं आणि आपत्तीजन्य परिस्थितीतून पुन्हा पूर्वपदावर आलेल्या इशिनोकामागी आणि केसेनुमा या गावांनी त्यांची दृढता यामधून सिद्ध केली. म्हणून एका स्रोतावर अवलंबून राहू नका. तुम्ही कधीही एका स्रोतावर अवलंबून राहू नका. तुमच्या मुख्य कौशल्याबरोबरच तुम्ही इतरही काही कौशल्य शिकून ठेवा. परिस्थितीमुळे किंवा आधुनिक शोधांमुळे जर तुमच्या मुख्य कामावर गदा आली तर तुमच्यासाठी दुसरा पर्याय आधीच शोधून ठेवा. आम्ही ओगिमीमध्ये ज्या ज्या लोकांची मुलाखत घेतली त्यापैकी प्रत्येकाकडे पैसे कमवण्याचे 2 पर्याय होते आणि ते त्यांची उत्पादन बाजारात विकत होते. त्याचबरोबर प्रत्येकाची भाजीपाल्याची बागही होती. आपली सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये टाकू नका ही म्हण यासाठी आहे. म्हणून कदाचित तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की माझं कौशल्य फार महान आहे, मला नवीन गोष्टी शिकण्याची गरज नाही. पण काही काळाने ते गुण मागे पडू शकतात. पण सतत नवीन कलागुणांची वाढ केल्यामुळे कशावरही अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. पण लोक स्वतःचं समाधान करून घेतात आणि आरामसीमा सोडत नाही. आता छोटे धोके पत्करायला शिका. अर्थव्यवस्था अशी काम करते हे समजल्यावर आपल्याला ही बाब समजायला मदत होईल. समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि तुम्ही त्यापैकी 90,000 रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवता आणि उरलेले 10,000 रुपये 10 वेगवेगळ्या नव्या कंपन्यांमध्ये गुंतवता. समजा प्रत्येकी 1,000 रुपये. आता समजा त्यापैकी 3 कंपन्या पूर्णपणे अपयशी झाल्या ज्यामध्ये तुमचे 3,000 रुपये बुडाले. 3 कंपन्यांना तोटा झाला ज्यामध्येही तुमचे 1,000 ते 2,000 रुपयांचं नुकसान झालं. 3 कंपन्यांचा फायदा झाला आणि तुम्हालाही 1,000 ते 2,000 रुपयांचा नफा झाला. आणि एक कंपनी इतकी मोठी झाली की त्याचा शेअर 20 पट किंवा त्यापेक्षा जास्त वाढला. साहजिकच तुम्हाला ते एका कंपनीमध्येच 20,000 रुपये मिळाले. म्हणजे इतर कंपन्यांचा तोटा होऊनही तुम्हाला फायदाच झाला. म्हणजे तुम्ही हायड्रासारखे प्रतिजैविक झालात. आता पण प्रतिजैविक होण्यासाठी लहान लहान धोके पत्करायला हवेत. पेपरमधील एखादी बातमी वाचून नसलेल्या कंपनीमध्ये एकदम 1 लाख रुपये गुंतवणं हे नक्कीच धोक्याचं आहे. एवढं मात्र निश्चित आहे, तुम्हाला कमकुवत बनवणाऱ्या गोष्टींपासून नक्कीच तुम्ही दूर राहिले पाहिजे. आपण यासाठी जरा नकारात्मक विचारांची मदत घेणार आहोत आणि स्वतःला विचारा की तुम्हाला कोणत्या गोष्टी कमकुवत बनवत आहेत. कोणत्या लोकांमुळे, गोष्टींमुळे किंवा सवयींमुळे तुम्हाला असुरक्षित वाटतंय. आपण जेव्हा नववर्षाची ध्येय ठरवतो तेव्हा आपण मोठमोठाली ध्येय ठेवतो. पण असं करण्यापेक्षा कधी कधी प्रामाणिक आणि विचारपूर्वक ध्येय ठरवली तर ती जास्त उपयोगी ठरतात. ही ध्येय छोटी आणि पूर्ण करायला सोपी असतात. 2 जेवणांच्या मध्ये नाश्ता करणार नाही आणि आठवड्यातून एकदाच गोड खाईन. टप्प्याटप्प्याने माझी सगळी कर्ज फेडेन. चुकीच्या लोकांबरोबर वेळ घालवणं टाळेन. आवडीच्या गोष्टी करण्याऐवजी फक्त बंधन म्हणून कोणतंही काम करणं टाळेन. दिवसभरामध्ये 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ फेसबुकवर घालवणार नाही.
आपल्या आयुष्यामध्ये दृढता आणण्यासाठी आपण भीतीवर मात करायला हवी आणि कोणत्याही समस्येला संधी समजून त्याकडे बघायला हवं. जर आपण हा प्रजीवक्तेचा दृष्टिकोन स्वतःमध्ये विकसित केला तर आपण कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो आणि आपल्या एकेकाळी नक्कीच पूर्ण होणार. बाबी साबी असं म्हणते की जीवन हे सदोषच असतं आणि वेगाने पुढे जाणारा वेळ आपल्याला हेच सांगत असतो की सगळंच क्षणभंगूर आहे. पण जर आपल्याला आपल्या एकेकाळी स्पष्ट असेल तर प्रत्येक क्षणामध्ये प्रगतीच्या अनंत संभावना लपलेल्या असतात. आता आता जीवन जगण्याची कला कशी असते ते आपण नक्की जाणून घेऊ आणि त्यातून बोधही आपल्याला घ्यायला मिळेल. जीवन जगण्याची कला. 20व्या शतकापासून मित्सुओ आयडा हे प्रसिद्ध कॅलिग्राफर आणि कवी होते आणि त्यांची ध्येयपूर्ण जीवन देणाऱ्यांमध्ये त्यांचाही समावेश होतो. शॅडो कॅलिग्राफी ब्रशच्या साह्याने त्यांनी 17 कविता लिहिल्या आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या बहुतांश कविता या वर्तमानाचं आणि या क्षणाचं महत्त्व सांगणाऱ्या होत्या. खाली दिलेली कविता अशाच प्रकारची आहे ज्याचा अर्थ असा आहे, आत्ता या क्षणी माझ्या जीवनात सर्वात मौल्यवान गोष्ट कुठली असेल तर तुझं अस्तित्व. अजून एक कवितामध्ये ते असं म्हणाले की आज आत्ता वर्तमानात जगा. या जगामध्ये कोणताही गोष्ट कायमस्वरूपी नाही हेच दर्शवणारी ही कलाकृती आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही हे समजायला हवं. आता खालील कविता ही आपल्याला सांगते की ज्यामध्ये असं म्हटलं आहे, आनंद हा नेहमी तुमच्या हृदयामध्ये असतो. त्याचा अजून एक कवितेमध्ये असं म्हणतात की न थांबता सतत पुढे जात राहा. एकदा तुम्हाला तुमचा ध्येय मिळाला की त्याला खतपाणी घालणं आणि तो पूर्ण करणं याने जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश समजला की तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी फ्लोमध्ये राहिल्यामुळे आनंद प्राप्त होईल. आणि जसा कॅलिग्राफरला कॅनव्हासवर काम करताना मिळाला आणि 50 वर्ष रोज सुशी बनवूनही आचार्याला मिळतच राहिला, ते आजही त्याच्या ग्राहकांसाठी तितक्याच आनंदाने सुशी बनवतात. मग हा आनंद आपण नक्कीच त्यातून घेतला पाहिजे. आपल्या प्रत्येकाचा ध्येय वेगळा असतो, पण आपण सगळेच जगत आपल्या आयुष्याचा अर्थ शोधतच असतो. जेव्हा आपण आपल्या एकेकाईशी जोडले गेलेलो असतो तेव्हा आपल्या जीवन जास्त अर्थपूर्ण वाटतं आणि आपण उत्साहाने सगळी कामं करतो. जेव्हा तेव्हा आपलं एकेकाईशी नातं तुटतं तेव्हा जीवन निरर्थक आणि निरस वाटायला लागतं. आधुनिक जीवन आपल्याला आपल्या खऱ्या स्वभावापासून दूर घेऊन जातं. पैसा, सत्ता आणि यशाच्या मागे आपण आपल्या मूळ स्वभावापासून भरकटतो आणि या गोष्टींना तुमच्या जीवनावर हावी होऊ देऊ नका. आपल्यामध्ये असलेल्या उत्सुकता आणि इन्स्टिट्यूशन आपल्यामध्ये ओका यंत्राचं काम करतात, जे आपल्याला आपल्या एकेकाईपर्यंत घेऊन जातं. आणि त्याचा आधार घ्या आणि तुम्हाला खऱ्या अर्थी आनंद देणाऱ्या गोष्टींपर्यंत पोहोचवा आणि ज्या गोष्टी आवडत नाही त्यापासून दूर राहा. तुमच्यामधील उत्सुकता कायम जागरूक ठेवा आणि जीवनाच्या खऱ्या अर्थाच्या आणि आनंदाच्या शोधात राहा. उद्देश म्हणजे काहीतरी मान कार्यच असलं पाहिजे असं नाही. कदाचित चांगले पालक होण्यामध्ये किंवा शेजारच्यांना मदत करण्यामध्येही तुम्हाला तुमचा ध्येय मिळू शकतो. जीवन हे कोडं नाही, ते सोडवलं पाहिजे. फक्त असा विचार करा की तुम्ही कायम तुमच्या आवडत्या कामामध्ये व्यस्त राहायला हवं आणि कायम मित्रमैत्रिणींमध्ये आणि समारंभात असायला हवं. मग ध्येयाचे 10 नियम आहेत. आता कायम कार्यरत राहा आणि कधीही निवृत्त होऊ नका. जे लोक आपल्या आवडीची गोष्ट करण्याचं थांबवतात ते लोक त्यांच्या आयुष्याचा उद्देश गमावतात. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी मौल्यवान वाटतात त्या करत राहणं गरजेचं आहे. प्रगती करणं, दुसऱ्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू निर्माण करणं, मदत करणं आणि आपल्या निवृत्तीच्या वयानंतरही जगामध्ये काहीतरी भरीव काम करणं आणि करणं चालूच ठेवणं हा नियम आहे. आता 2 म्हणजे निवांत राहा. कायम दगदगीचं आणि धावपळीचं जीवन ही दीर्घायुष्याला घातक आहे. जुनी म्हणा अशी आहे, संत गतीने चला, तुम्ही नक्कीच मोठा पल्ला गाठाल. जेव्हा आपण विनाकारण केल्या जाणाऱ्या घाई गडबडीला मागे टाकतो तेव्हा जीवन आणि येणारी वेळ जगण्याला नवा अर्थ मिळवून देते. तुमचं पोट भरू नका. आणि जेव्हा दीर्घायुषी जगायचं असेल तेव्हा कमीत हा शब्द जेवणाशीही संबंधित आहे. 80% नियमांप्रमाणे पोट भरून जेवण्यापेक्षा क्षमतेच्या 80% जेवण करा. चांगला मित्र परिवार ठेवा. मित्रांसारखं चांगलं औषध नाही. चिंता पळवण्यासाठी गप्पा मारा. एकमेकांशी मोकळेपणाने बोला. सल्ले घ्या, सल्ले द्या, मजा करा, स्वप्न बघा. थोडक्यात काहीतरी जीवन जगा. पुढच्या वाढदिवसाला जास्त तंदुरुस्त व्हा. जेव्हा पाणी वाहत असतं तेव्हाच ते स्वच्छ आणि निर्मळ असतं. मग जेव्हा ते साठतं तेव्हा ते गढूळ होतं. जर दीर्घायुष्य हवं असेल तर शरीरही कायम कार्यरत ठेवावं लागतं. व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी लागणारे हार्मोन्स तयार होत असतात. आता 6 म्हणजे हास्य.
हसतमुख स्वभावाने मित्र तर बनतातच, त्याचबरोबर शांतताही मिळते. लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधायला हवा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की आता इथे हा क्षण आहे, ज्या क्षणामध्ये अनंत संभावना आहेत आणि निसर्गाशी जोडलं जाणं आहे. आता ज्या आपल्या युगामध्ये जरी जास्तीत जास्त माणसं शहरामध्ये राहत असली तरी आपली निर्मिती निसर्गाबरोबर राहण्यासाठीची झालेली आहे. त्यामुळे अधूनमधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपली बॅटरी चार्ज करून घ्यायला हवी आणि ती नक्कीच आपण चार्ज करायला हवी आणि त्यामध्ये आपण नक्कीच गुंगून राहायला हवं, तरच आपल्याला चार्जिंग मिळते. धन्यवाद द्या. तुमच्या ज्या पूर्वजांनी तुम्हाला शुद्ध हवा आणि खाण्यासाठी अन्नाची सोय करून दिली त्यांना धन्यवाद द्या. आणि तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ज्यांनी आता सुंदर जगामध्ये जगण्याची आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची शक्ती दिली, त्या सर्वांना दिवसातून एकदा तरी धन्यवाद द्या. तुम्हाला जाणवेल की तुमच्या आनंदाची तिजोरी दिवसेंदिवस भरतच चालली आहे. आणि वर्तमानामध्ये जगायला शिका. आता भूतकाळाविषयी दुःख करणं आणि भविष्याची चिंता करणं सोडून द्या आणि आपल्यामध्ये फक्त वर्तमान आहे त्याचा सर्वोत्तम फायदा घ्या आणि या क्षणाला अस्वर्णीय बनवा आणि नक्कीच ते करत राहावा. मित्रांनो, म्हणून तुम्ही वर्तमानामध्ये जगायला पाहिजे हेच आपल्याला ते संबोधून सांगत आहेत. म्हणून तुम्ही निश्चितच वर्तमानामध्ये जगले पाहिजे आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यातून शिकून घेतल्या पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही वर्तमानामध्ये जगा आणि त्याचा फायदा घ्या. आता तुमच्या ध्येयाप्रमाणे वागा. तुमच्या प्रत्येक आतमध्ये एक प्रेरणा दडलेली असते. प्रत्येकाकडे काहीतरी असं असतं जे विशेष आहे आणि तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला प्रेरित ठेवतं. आणि जर तुम्हाला तुमचा मार्ग ध्येय माहीत नसेल तर मग विक्टर फ्रँकल सांगतात की त्याप्रमाणे तुमचं ध्येय ही काही शोधण्याचा ठेवा. तुम्हाला दीर्घायुष्य, आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन लाभो ही सदिच्छा आणि हीच इच्छा मी व्यक्त करीन. आणि स्वामींच्या चरणी मी एवढंच मागीन की तुम्हाला सर्व काही या जगामध्ये चांगलं मिळो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण हो आणि भरपूर काही जीवन तुम्ही जगले पाहिजे आणि दीर्घायुषी तुम्ही नक्कीच झाले पाहिजे. म्हणून मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्याला भरपूर गोष्टींचा सामना करावा लागतो आणि भरपूर गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. मग त्या गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच तयार राहायला हवे आणि त्या गोष्टी तुम्ही नक्कीच फेस करायला हव्या. आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला असं वाटतंय की आपल्याबरोबर कुणी नाही आणि आपलं कुणीच नाही, सर्व काही आपल्या मनाविरुद्ध होतंय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देव आपल्यासाठी सर्व काही चांगलं करत असतो आणि चांगलंच तो आपल्यासाठी विचार करणार आहे. म्हणून त्याला तुम्ही वाईट साईड कधीच बोलू नका आणि देवाला कधीच नावे ठेवू नका. फक्त देवावर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला थोड्या वेळाने किंवा थोड्या काळाने कळेल की देवाने जे केले ते आपल्या चांगल्यासाठी केले. आणि देवाने जेव्हा आपल्यासोबत चांगलं करतो तेव्हा देव सगळ्यांसाठी चांगलं करत असतो. म्हणून देव कोणासाठी वाईट विचार करत नाही. एक वेळ माणूस सुद्धा देवासाठी वाईट विचार करेल, पण देव कधीच आपल्यासाठी वाईट विचार करत नाही आणि वाईट मनात आणत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या ध्येयामध्ये येणाऱ्या कोणत्याही अडचणी असतील, कोणत्याही तुमच्या कमतरता असतील, त्यांना विसरत चला आणि नव्या जोमाने आणि नव्या यशाने तुम्ही आयुष्यात पुढे चालत चला. आणि तुम्हाला भरपूर माणसं भेटतील. भरपूर माणसांना ओळखायलाही शिका आणि त्यांच्या चुका विसरायलाही शिका. म्हणून माणसं जर ओळखली तर तुम्हाला सर्व जगामध्ये काय चाललंय आणि कुठं काय होईल याचा अंदाज येईल आणि तुम्हाला हेही कळेल की तुम्ही जगामध्ये काय करू शकता आणि कसे वागू शकता. म्हणून एवढी गोष्ट निश्चित लक्षात ठेवावी आणि त्याचप्रमाणे जगावे आणि त्याचप्रमाणे जीवनामध्ये जगले जाते. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, स्वामींचं नामस्मरण हे पूर्णपणे तुमच्या मनामध्ये पाहिजे आणि पूर्णपणे तुम्ही विसरायला नको. म्हणून कधीही काही करताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण कधी सोडू नका आणि स्वामींना कधी सोडू नका. स्वामींवरची भक्ती अशीच कायम राहू द्या आणि स्वामींना सांगा, आम्हाला सदा न कदा तुम्ही आयुष्यात अगदी आनंदी, सुखी आणि निरोगी ठेवा आणि आम्हाला कशाचीही कमतरता राहू देऊ नका आणि तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. मग एवढं नक्कीच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही जीवन जगलं पाहिजे. बघा, जीवन जगण्याची कला आणि जीवन जगण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच त्यात येणार आहे आणि तुम्हाला हेही कळणार आहे की आपण काहीतरी कुठे चुकलेलो असेल किंवा काहीतरी कुठे आपण वाईट साईड बोललेलो असेल तर नक्कीच तुम्ही त्या माणसाची माफी मागून घ्यायला पाहिजे किंवा नक्कीच तुम्ही पस्तावा त्यावर केला पाहिजे. कारण हे आयुष्य एकदाच देव आपल्याला देत असतो, मग त्यातून तुम्ही परत मार्ग काढणे चुकीचे असते. म्हणून कधी चुकीच्या मार्गाने जाऊ नका आणि कधीच कोणाला वाईट साईड बोलू नका.
नेहमी चांगल्या मनाने वागा आणि चांगल्या मनाने सर्वांसोबत बोला आणि सर्वांसोबत चांगल्या मनाने राहा. नक्कीच तुम्हालाही देव चांगले दिवस आणेल. वाईट दिवस कोणाला आणणार नाही आणि कोणावरही येऊ देणारही नाही. अशी देवाची लीला आहे. म्हणून देवाची लीला भरपूर मोठी आहे. त्यासाठी तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. आणि मित्रांनो, एवढे बोलून हा व्हिडिओ इथे संपूया. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.